चंद्रपूरच्या पिंपळखुटा गावामध्ये शिरलं अंधारी नदीचं पाणी। गावातील 15 ते 20 घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती। चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस। रेड अर्थ रिसॉर्टमध्ये शिरलं पाणी। रिसॉर्टमध्ये अंदाजे 7 ते 8 कर्मचारी अडकल्याची माहिती। चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यामधील मुक्ताई धबधबा ओसंडून वाहू लागला। धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी। रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट। रोहा तालुक्यातल्या कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली। आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। गेल्या 24 तासात 68 मिलीमीटर पावसाची नोंद। मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीमधल्या गुहागरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस। ग्रामीण भागातील नद्यांना पूर। जनजीवन विस्कळीत। सांगलीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदी ओसंडून वाहू लागल्या। सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 17 फुटांवर तर वारणा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली। गोसीखुर्द धरणामधील पाण्याच्या विसर्गामध्ये मोठी वाढ। मुसळधार पावसामुळे गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले। भंडारामध्ये सकाळपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू। पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली। पिकांचं मोठं नुकसान। पावसामुळे गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील शेकडो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली। धान पिकासह तूर पिकांचंही नुकसान। पालघर जिल्ह्यामध्ये आज पहाटेपासूनच दमदार पाऊस। जिल्ह्यातील भात रोवणीच्या कामाला वेग तर दुसरीकडे नदी नाले ओव्हरफ्लो। सूर्या आणि वैतरणा नद्यांना पूर। गडचिरोलीच्या चारमोशी तालुक्यातील चांदेश्वर ते एणापूर या मार्गावरती पुलावरून पाणी। बैलांना घेऊन शेतकऱ्यांचा पुलावरून जीवघेणा प्रवास। वर्ध्यामधल्या देवळी तालुक्यातील बोभापूर दिघी गावाला पावसाचा फटका। गावातील 3 घरांवरील छप्पर तुटलं तर काहींच्या भिंती कोसळल्या। साताऱ्यामधील कोयना धरण परिसरामध्ये 24 तासांमध्ये झपाट्यानं वाढ। प्रतिसेकंदाला धरणामध्ये 42,000 क्युसेकनं पाण्याची आवक। अलमट्टी धरण सध्या 80% भरलं। कोल्हापूर, सांगली, शिरोळ, इचलकरंजी हातकणंगलेला मोठा दिलासा। अलमट्टी धरणातून 1,25,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ। धरण क्षेत्रामध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्यानं 7ही जलाशयांमध्ये 43.41 इतका पाणीसाठा। भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारा वऱ्हाळ देवी तलाव ओव्हरफ्लो। तलावातून दररोज भिवंडी शहराला 2 MLT पाणी पुरवठा। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्ता निर्धार मेळावा। कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवारांकडून केक कटिंग। उद्या अजित पवारांचा वाढदिवस। वाढदिवसाच्या निमित्तानं पवारांच्या समर्थकांकडून खास केक। केकवरती मुख्यमंत्री पदाच्या शपथेचा उल्लेख। अजित पवारांच्या बैठकस्थळी मोठा गोंधळ। नागरिकांची अजित पवारांना भेटण्यासाठी झुंबड। पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ। अजित पवारांची मगरुरी जनता उतरवेल। जितेंद्र आव्हाड यांची टीका। निमंत्रित सदस्यांना बोलण्याचा अधिकार नाही या अजित पवारांच्या DPDC बैठकीतील वक्तव्यानंतर आव्हाडांची टीका। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार पात्रतेवरच्या याचिकांवरती 23 तारखेला हायकोर्टात सुनावणी। ठाकरे आणि शरद पवार गटानं दाखल केलेल्या आव्हान याचिका। उद्यापासून 12 ऑगस्टपर्यंत संसदेचं पावसाळी अधिवेशन तर मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। इलेक्टोरल बॉन्डच्या व्यवहारांची SIT चौकशी करण्याची याचिका। उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील OBC आरक्षणासंदर्भातली सर्वोच्च न्यायालयातली प्रलंबित सुनावणी ऑगस्टच्या अखेरीस होण्याची शक्यता। त्यामुळे निवडणुका लांबणीवरती जाण्याची शक्यता। याआधी 22 जुलैला होणार होती सुनावणी। धर्मवीर 2 या सिनेमाच्या ट्रेलरमधून शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न। भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला याचंही ट्रेलरमधून दिलं उत्तर। मला देखील सिनेमा काढायचे, त्यामध्ये अनेकांचे मुखवटे फाटतील। धर्मवीर 2च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टोलेबाजी।
सिनेमा आणि सगळं खोटं आहे. आम्ही सिनेमा काढला तर तोंड लपवून फिरावं लागेल. धर्मवीर 2च्या सिनेमावरून राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती निशाणा. चंद्रहार पाटलांनी घेतली संजय राऊतांची भेट. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं भेटायला आलो असल्याची चंद्रहार पाटील यांची प्रतिक्रिया. अमृत भारत योजनेमधून मुंबईमधील मुलुंड, परळ आणि ठाकुर्लीसह 6 ठिकाणी नवे टर्मिनल्स उभारण्याची केंद्राची तयारी. तर पनवेल आणि कळंबोलीसह सीएसएमटी आणि कुर्ला टर्मिनस येथे मार्गिका वाढवून 50 नव्या एक्सप्रेस चालवण्याचा प्रस्ताव. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आणखी 3 जण सीबीआयच्या अटकेमध्ये. मुख्य सूत्रधार शशिकांत पासवानसह भरतपूर मेडिकल कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांना अटक. सांगलीमधल्या म्हैसाळच्या पाण्यासाठी जत तालुक्यातील ग्रामस्थ आक्रमक. म्हैसाळ योजनेचं पाणी व्हसपेट, गुड्डापूर, संख, अंकलगी या तलावांमध्ये सोडावं ही मागणी. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अक्कलकोटमध्ये स्वामी भक्तांची मोठी गर्दी. अक्कलकोट अन्नछत्र मंडळाकडून दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं स्वामींच्या पादुका आणि त्यांच्या हातातील सुवर्णमणीच भाविकांना दर्शन. अक्कलकोट येथील जुना राजवाडा परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत भाविकांना घेता येणार दर्शन. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शेगावमधील संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी. अनेक दिंड्यांसह हजारो भक्त गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दाखल. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं बुलढाण्याच्या मलकापूरमधून भाविकांची शेगावपर्यंत पायी वारी. वारीमध्ये 2 ते 2.5 हजार भाविक सहभागी. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं शिर्डीमधील साई मंदिरासह समाधी मंदिरामध्ये विशेष सजावट. देशभरातून हजारो साई भक्तांसह पायी दिंड्या शिर्डीमध्ये दाखल. दिवसभर विविध कार्यक्रमांचीही रेलचेल. शिर्डीमधील गुरुस्थानी असलेल्या कडुलिंबाच्या झाडाखाली भाविकांची गर्दी. आलेल्या सर्व भाविकांना साईंचं दर्शन व्हावं यासाठी मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय. सिंधुदुर्गच्या माडखोल येथील साई मंदिरामध्ये पालखी सोहळ्यामध्ये मंत्री दीपक केसरकर सहभागी. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मंदिरामध्ये जात घेतलं साईंचं दर्शन. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या चरणी लीन. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं घेतलं विठ्ठलाचं दर्शन. पंढरपूर मंदिर समितीनं जागा दिल्यास गोवा सरकार पंढरपूरमध्ये भक्त निवास बांधणार असल्याची दिली माहिती. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. काल नृसिंहवाडीमधले दुसरा दक्षिण द्वार सोहळा पार पडला. जळगावच्या यावल तालुक्यामधील महर्षी व्यास मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं 1 क्विंटल आंब्याची आणि ड्रॅगन फ्रूटची आरास. तर दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी. वसई, भिवंडी, नालासोपारा, विरारमधील भाविकांची गणेशपुरीमधील गर्दी. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं नित्यानंद महाराजांच्या पालख्यांसह भाविक दर्शनासाठी गणेशपुरीमध्ये. आषाढीसाठी राज्यभरामधून आलेले पालखी सोहळे आज गोपाळपूरमध्ये. गोपाळ काला करून विठ्ठल मंदिरामध्ये देवाची भेट घेणार. काल्याच्या कीर्तनानंतर गुरुला वंदन करून संतांच्या पालख्या परतीच्या प्रवासाला निघणार. आदिशक्ती मुक्ताईंची पालखी गोपाळ काल्यासाठी गोपाळपूर येथे रवाना. यावेळी संत ज्ञानेश्वरांची पालखी यांच्या सोहळ्यासाठी लाडकी बहीण मुक्ताईला साडी चोळीची पारंपरिक भेट. सोन्याच्या दरामध्ये 2 दिवसांमध्ये 900 रुपयांची घसरण. सध्या सोन्याला प्रति तोळा 73,600 रुपये इतका दर. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग येथील तालुक्यामध्ये शिरवली गावात हत्तींकडून केळी, नारळ आणि सुपारीच्या बागांचं नुकसान. तसंच नागरी वस्तीत देखील हत्तींचा वावर वाढल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.